हाय, हॅलो, नमस्ते. वेलकम टू फिल्मी दर्पण. बिग बॉस मराठी सीझन 6 आणि नॉमिनेशन्स डिक्लेअर झालेले आहेत. वोटिंग ट्रेंड्स काय आहेत ते आपण आज पाहणार आहोत. नॉमिनेशन तर झालेले आहेत, परंतु इविक्शन होईल की नाही हे खरंच सांगू शकत नाही. तरीही वोटिंग लाईन्स सुरू आहेत आणि त्यानुसार वोटिंग ट्रेंड्स आहेत ते मी तुमच्याशी शेअर करते. 9 नंबरवरती आहे छोटा डॉन म्हणजेच प्रभू. प्रभूचा फॅन फॉलोइंग जास्त आहे, परंतु तो त्याला सपोर्ट करत नाही असं दिसतंय. त्यामुळेच प्रभू आहे 9 नंबरवरती. त्यानंतर 8 नंबरवरती आहे राधा. राधाची इन्व्हॉल्वमेंट गेममध्ये कमी आहे. ती इंट्रोव्हर्ट आहे, जास्त कुणाशी कम्युनिकेशन करत नाही आणि तिचा फॅन फॉलोइंग सुद्धा बाहेर जरी असला, तरी पण तो तिला जास्त सपोर्ट करत नाही असं एक चित्र आहे. त्यामुळेच राधा जी आहे ती 8 नंबरवरती आहे. 7 नंबरवरती आहे रुचिता जामदार. रुचिता जी पहिल्या दिवसापासून जी आहे ती स्क्रीनवरती आपल्याला दिसतीये. खूप तिचं नाव सगळ्यांना माहिती झालेलं आहे. तरीही ती 7 नंबरवरती आहे कारण तिने काही चुका केलेल्या आहेत. त्या कदाचित ऑडियन्सला पटलेल्या नाहीयेत आणि त्यामुळेच ती 7 नंबरवरती आहे. 6 नंबरवरती आहे दीपाली सय्यद मॅडम. दीपाली सय्यद या चांगला गेम खेळतायत. आतापर्यंत शांत आहेत, परंतु तरीही त्या 6 नंबरवरती फेकल्या गेलेल्या आहेत. 5 नंबरला आहे अनुश्री. अनुश्री हे एक इन्फ्लुएन्सर आहे, परंतु तरीही तिची इन्व्हॉल्वमेंट जी आहे ती थोडी कमी दिसते खेळामध्ये. 4 नंबरवरती आहे दिव्या. दिव्याच म्हणजे सरकार. दिव्याचा फॅन फॉलोइंग मोठा आहे, बाहेर तिचं नाव आहे, परंतु बिग बॉसचा गेम अजून तिच्या पकडमध्ये यायचा आहे. दिव्या अजून आपल्याला जास्त बोलताना दिसत नाही, इन्व्हॉल्व होताना दिसत नाही. त्यामुळे दिव्या आहे 4 नंबरवरती. करण सोनावणे. करण सोनावणेला कोणीही विसरू शकत नाही. त्याचा जो गेम आहे, त्याने जो ज्या पद्धतीने गेम फिरवलेला आहे, त्याला सपोर्टही आहे बाहेर. त्याची जी एक गँग आहे, ऑरेंज गँग, ती त्याला सपोर्ट करतीये आणि तो एक इन्फ्लुएन्सर आहे, त्याचे फॉलोअर्स आहेत. त्यामुळेच तो 3 नंबरवरती टिकून आहे. 2 नंबरवरती सागर कारंडे. सागर कारंडेला महाराष्ट्र ओळखतोय. हवा येऊ द्यामधनं तो घराघरात पोहोचलेला आहे आणि सागर कारंडे एक जेन्युइन पर्सन आहे असं सगळ्या मराठी ऑडियन्सला माहिती आहे. त्यामुळेच तो 2 नंबरवरती आहे. त्याला चांगलं वोटिंग होतंय. 1 नंबरवरती आहे रोशन भजनकर. रोशन त्याचं बॅकग्राऊंड जे आहे त्यामुळं पण असू शकतं किंवा एक त्याला फेअर चान्स मिळायला हवा. गेम समजण्यासाठी त्याला वेळ मिळायला हवा असं ऑडियन्सचं म्हणणं आहे आणि त्यामुळेच तो 1 नंबरवरती आहे. या आठवड्यामध्ये कोण जाईल न जाईल माहिती नाही, परंतु हे जे आहे ते वोटिंग ट्रेंड्स आहेत आणि जर कोणी गेलं तर मला असं वाटतं की प्रभू, राधा आणि अनुश्री यापैकी कोणी जाण्याची शक्यता आहे. तुम्हाला काय वाटतं कोण जाईल या आठवड्यात? आणि कोण इथे टिकायला हवं असं तुम्हाला वाटतंय? नक्की कमेंट्समध्ये टाका. नमस्कार, धन्यवाद.